नमस्कार, मी सीए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सीए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 92ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताट बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत. जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी सकारात्मक ऊर्जा, विचार आकर्षित करीत आहे. मी निरोगी आहे. मी खूप आनंदी आहे, सुखी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण समर्थांची आरती म्हणूया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चरिया रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहाँ है, अक्कल कोटी पहारे. समाधि सुख ते भोगुनि भोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनवू किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिव्हिंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे, सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे माणूसपण ही एकच जात आणि धर्म आहे. तुम्ही कसे वागता दुसऱ्यांशी हे फार महत्वाचं आहे. इथे कुठलाच धर्म आणि जात नाही आहे. जातीपातीमध्ये आपण जे वर्गीकरण आपलं केलेलं आहे, खरं जे काम माणूस करतो त्याच्यावरून ती त्याची जात ठरवली आहे, पण ॲक्च्युली ते काम आहे. आणि माणूस जर कुठल्याही जातीपाती धर्मामध्ये असेल, तो जे काम करतो ते त्याचं काम आहे. मग त्या जातीवरून ही विषमता कशाला हवी? म्हणजे त्या जाती धर्मांमधून हा वाद विवाद कशाला हवा? त्यामुळे तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. म्हणून मी हा आजचा चिंतनाचा विषय केला की स्वतः याच्यावरती विचार करा. माणूसपण हीच एक जात आणि धर्म असला पाहिजे. तुम्ही तुमच्या कामावरून तुमच्या बुद्धीवरून तुमचं वर्गीकरण झालं पाहिजे. तुम्ही त्याच्यावरून तुम्ही तुमचं भविष्य ठरवता ॲक्च्युली. मग तो ब्राह्मण कुळातला जर दुसरं काही काम करत असेल तर ते काम झालं त्याचं, किंवा कोणी दुसऱ्या कुठल्या जातीतला जे आता आपल्याकडे वर्गीकरण केलं आहे त्याच्यात तो दुसरं जर काही ज्ञानाचं काम करत असेल तर तो शिक्षक झाला, त्याप्रमाणे खरं हे झालं. तर जन्मावरून कोणाची जात आणि धर्म ठरत नाही आणि ठरलाही नाही पाहिजे. आपली जात धर्म याच्या पलीकडे माणूसपण, आणि माणूसपण हा धर्म आणि ही जात हेच एकमेव आपलं असलं पाहिजे उद्दिष्ट.
त्यामुळे यावर नक्की चिंतन करा. माणसासारखं वागा. म्हणजेच काय तर माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागलं गेलं पाहिजे. त्यामुळे यावर नक्की चिंतन करा. उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.